जवळपास 6 आठवड्यांच्या घसरणीनंतर सोने आणि चांदीच्या दरात अचानक तेजी दिसून आली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव $4,300 प्रति औंस तर चांदीचा भाव $62 प्रति औंसच्या वर गेला। देशांतर्गत MCX वर सोन्यात सुमारे ₹4,500 प्रति 10 ग्रॅम आणि चांदीत ₹7,200 प्रति किलो वाढ झाली आहे। गेले 2 ते 3 महिने विक्रीच्या दबावाखाली असलेले सोन्या चांदीचे दर आज अचानक उसळले। MCXवर ऑक्टोबर डिलिव्हरीचं सोनं ₹4,590 वाढून दिवसाच्या उच्चांकावर म्हणजेच ₹1,48,260 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं। 24 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे ₹1,49,100 तर 22 कॅरेट सोनं सुमारे ₹1,36,675 प्रति 10 ग्रॅम झालंय। चांदीचा भाव सुमारे ₹2,27,990 ते ₹2,28,900 प्रति किलोवर पोहोचलाय। तज्ज्ञांच्या मते ही तेजी केवळ डॉलर निर्देशांकातील घसरणीमुळे नाही तर डॉलर अवमूल्यन, भूराजकीय तणावात थोडी घट, शॉर्ट कव्हरिंग आणि अमेरिकेतील व्याजदर बॉन्ड यील्डबाबतच्या अपेक्षांमुळे निर्माण झाली आहे। ही दीर्घकालीन तेजीपेक्षा केवळ तांत्रिक सुधारणा आहे। चांदी दर सोन्यापेक्षा चांगली कामगिरी करत आहे, कारण सोने चांदी गुणोत्तर 70-73 वरून सुमारे 68.40 वर आलंय। मूलभूत घटकात मोठा बदल नसल्यानं ही तेजी टिकेलच असं नाही। चांदी 2.29 लाखांवर राहिल्यास ती 2.34 लाखांपर्यंत जाऊ शकते। 2.18 लाखांवर अल्पकालीन कल सकारात्मक असून सोन्यासाठी 1.42 लाखांवर राहिल्यास त्याचं लक्ष्य 1.47-1.49 लाख एवढंच आहे। कच्चं तेल $80 वर गेल्यास आणि तणाव वाढल्यास विक्रीचा दबाव येऊ शकतो। दुसरीकडे अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची खरेदी जोमानं सुरूच आहे। मात्र सध्या वाढलेल्या सोने चांदीच्या दराचा सामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम झाला असून सोनं चांदी खरेदी करावं की आणखी काही काळ थांबावं अशा संभ्रमात नागरिक आहेत।